मुंबईमधल्या नगरसेवकांना भाजपकडून तंबी, नगरसेवकांना सभागृहामध्ये हजेरी वाढवण्याच्या सूचना। उपस्थिती पक्ष समन्वय बघून भाजप वॉर्ड निधी देणार आहे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केलं स्पष्ट। रायगडमध्ये युतीचं नवीन समीकरण, म्हसळा नगरपंचायतीवरती अखेर शिवसेनेचा भगवा, काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे। नगराध्यक्षपदी शाहिद सईद जंजीरकर, सुनील तटकरे यांना मोठा धक्का। रायगडमधल्या म्हसळा नगरपंचायतीवरती अखेर शिवसेनेचा झेंडा, सत्ता स्थापन होताच नगराध्यक्षांच्या कार्यालयामधले सुनील तटकरे यांचा फोटो देखील हटवण्यात आले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। राज ठाकरे यांच्या दादर इथल्या शिवतीर्थ या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे। दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण मुलदस्ती आहे। मंत्री अतुल सावे यांच्याकडून माजी ओएसडी विजय कारंडे यांच्या चौकशीचे आदेश। पत्नीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चौकशी होणार आहे, तर अशा अधिकाऱ्यांना कोणतीही जबाबदारी आणि स्थान मिळणार नाही, सावेंचा इशारा। बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली आहे। पुढची सुनावणी आता 21 मे रोजी होणार आहे। आरोपींच्या वकिलाकडून घटनास्थळाच्या पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण दाखवण्याची मागणी, लॅपटॉपच्या क्लोन कॉपीची न्यायालयाकडे मागणी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याची हायकोर्टात धाव। बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये ठेवलेलं दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका। धुळ्यामध्ये नसरापूर घटनेच्या निषेधार्थ सकल ब्राह्मण समाजाच्या शिरपूर तहसील कार्यालयावरती मूक मोर्चा। काळ्या फिती बांधून मूक मोर्चामध्ये तरुण तरुणींसह महिलांची उपस्थिती, आरोपीला फाशी देण्याची मागणी। अशोक खरातच्या विरोधामध्ये पुढील आठवड्यात दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे। एसआयटीकडून दोषारोपपत्र दाखल केले जाईल। खरातवरती महिला अत्याचार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। अटकेच्या नंतर 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न। अशोक खरातच्या बँक लॉकरमधून सोनं, चांदी, डॉलर्सही जप्त। ईडीच्या कारवाईमध्ये 1,10,00,000 रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं। लॉकरमधील 5.25 लाख रुपये किमतीचं 5,500 डॉलर्सचं चलन देखील जप्त। खरातच्या मुलीच्या उपस्थितीमध्ये ईडीची कारवाई। अशोक खरातच्या संपत्तीची ईडीकडून तपासणी। आतापर्यंत ईडीनं खरातची 2,40,00,000 रुपयांची रक्कम गोठवली आहे। खरातच्या एकूण 90 संपत्तींवरती ईडीची टाच। नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतर प्रकरणामधील संशयित आरोपी निदा खान अजूनही फरार। मुंबई नाका देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये निदाच्या विरोधात गुन्हा। एसआयटीच्या तपासामध्ये निदा खानचा सहभाग असल्याचं समोर आलंय। निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं पूर्वीच फेटाळला। बोंधू मनोहर भोसलेवरती करमाळा पोलिसांमध्ये तिसरा गुन्हा दाखल। जादूटोणा आणि फसवणुकीच्या प्रकरणी सलग तिसरा गुन्हा। मनोहर भोसले याच्या अडचणी वाढणार। सोलापूरमधील बोंधू मनोहर भोसलेचा मोबाईलवरून बोलणं करून देणारा पोलीसही निलंबित। कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणलं असता पोलीस कर्मचाऱ्यानं हा मोबाईल दिला होता। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची कारवाई। बाळ विक्रीच्या प्रकरणी भंडारा न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल। 550 पेक्षा अधिक पानांची ही चार्जशीट आहे। आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे। डॉक्टर नितेश वाजपेयी यांच्या रुग्णालयामध्ये बाळ विक्रीचा गोरखधंदा। अहिल्यानगरच्या राहातामधल्या पिंपरी निर्मळ इथे बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या प्रकरणामध्ये आणखी एका डॉक्टरसह 2 एजंट्सना ताब्यात घेण्यात आलंय। फार्म हाऊसवरती बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान केलं जायचं। उल्हासनगर जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयामध्ये डॉक्टरांचं काम बंद आंदोलन। रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड केली आहे। या घटनेच्या विरोधामध्ये डॉक्टरांचं आंदोलन आणि कारवाईची मागणी। पुण्यामध्ये चौघांकडून 9 पिस्तूल आणि 46 जिवंत काडतुसं जप्त। पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। कुरिअर बॉय, डिलिव्हरी बॉय आणि चालक म्हणून हे काम करायचे। जप्त केलेला अवैध शस्त्रसाठा 8 लाख रुपये किमतीचा आहे। नांदेडच्या ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 4,796 शस्त्रांसह 43 लाख रुपयांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केलाय। तर जिल्ह्यामधील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा शस्त्रसाठा जप्त केल्याची माहिती। नागपूर शहरामध्ये ड्रग माफियांच्या विरोधात कारवाई। आशीर्वाद नगरमधल्या घरावरती पोलिसांचा छापा। 4 किलो गांजाही जप्त करण्यात आला। 2 आरोपींना अटक।
अहिल्यानगरमध्ये नाशिक पुणे महामार्गावरच्या हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ सुगंधित तंबाखू आणि गुटख्यासह 70 लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पिंपरी चिंचवड शहरामधल्या कुदळवाडी परिसरामधल्या गोदामाला भीषण आग लागली. आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोळ पसरले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, कारण अस्पष्ट आहे. नांदेडच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. नसरी शहरासह आसपासच्या हिप्परगा माळ, किनाळा, हिप्पा या गावामध्ये देखील पावसाच्या सरी. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. एप्रिल महिन्याच्या 15व्यापासून यवतमाळ जिल्ह्याचे तापमान हे 40 अंशांवर. पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका. अकोल्याच्या कंझरा परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेल्या तीळ, मूग, पालेभाज्या या पिकांचं देखील नुकसान झालंय. माहूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. उन्हाळी तीळ, भुईमुगासह हळदीच्या पिकाचं नुकसान झालं, तर लग्न कार्यामध्ये अडथळा. अचानक आलेल्या पावसामुळे वऱ्हाडी मंडळींची तारांबळ. नंदुरबारमध्ये खरीप पूर्व कामांना वेग आलाय. मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी अडचणीत. रोजगाराच्या शोधामध्ये अनेक कुटुंबाचे गुजरातसह इतर भागांमध्ये स्थलांतर. शेती कामासाठी मजूर मिळणं देखील कठीण. वाशिमच्या मानोरा, मंगरुळपीर या तालुक्यामधील काही भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. गेल्या 1.5 महिन्यांपासून जिल्ह्यामधल्या तापमानामध्ये वाढ झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यामधल्या सातपुडा परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा. जळगाव तालुक्यामधल्या काकडदा आणि खामला या परिसरामध्ये मुसळधार पाऊस. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर महामार्गावरती काँग्रेसचं आंदोलन. शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा या मागणीसाठी रास्ता रोको. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात. हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानाचा कोबीच्या पिकाला फटका बसलाय. उष्णतेमुळे भाजीपाला पिकं संकटात. शेतकरी जगन कोरडे यांनी शेतामध्ये कोबीची लागवड केली. उन्हाळ्यामध्ये चांगलं पीक येईल अशी अपेक्षा असताना उन्हामुळे कोबीवरती काळे डाग आलेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. यवतमाळच्या नेर तालुक्यामधल्या अजंती पारधी बेड्यावरती टँकरनं पाणी पुरवठा सध्या सुरू झालाय. पाणी आणण्यासाठी गेले असता 6 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता आणि या घटनेच्या नंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी टँकर सुरू करण्याचे निर्देश दिले. धुळ्यातल्या पाणी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घट होतेय. लळिंग, दिवाणमळा या परिसरामध्ये पाण्यासाठी नागरिकांची कसरत. विहिरीवरती पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यामध्ये मंगी परिसरामध्ये अस्वलाचा मुक्त संचार. सध्या शेतीची कामं सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागानं अस्वलाचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी. गोंदियाच्या पांगडी जंगलामध्ये अस्वलाचा पिल्लांच्या सोबत वावर. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतोय. तर एका अस्वलानं आपल्या पिल्लाला पाठीवरती घेऊन हा रस्ता ओलांडलाय. भंडाऱ्याच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये 1978 वनप्राण्यांची नोंद झाली आहे. 3 वाघ आणि 7 बिबट्यांचा देखील समावेश आहे. 75 मंचांवरून या नोंदी घेण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागामध्ये अनेक पदांसाठी लवकरच भरती होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत पशुधन विकास अधिकारी पदाच्या 2795 जागा आहेत. तर आयुक्त पशुधन अधिकारी पदासाठी 308 जागांसाठी परीक्षा होईल. 11 जून रोजी ही परीक्षा होणार असल्याची मंत्री पंकजा मुंडेंची माहिती. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास हा आता आणखी वेगवान होणार आहे. कारण खंबाटकी घाटामधला दुसरा बोगदा आता चाचणीसाठी खुला करण्यात आलाय. 6 पदरी बोगद्यामुळे खंबाटकी घाटामधली धोकादायक वळणं आणि वाहतूक कोंडीमधून प्रवाशांची सुटका होईल. पुणे सातारा मार्गावरच्या प्रवासाचा तब्बल अर्धा तास वाचेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 9 मे रोजी या बोगद्याचं उद्घाटन होईल. श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर 31 मे रोजी भाविकांसाठी खुलं होणार आहे. विविध विकास कामांसाठी 3.5 महिन्यांपासून अधिक वेळापासून हे मंदिर बंद होतं. हे मंदिर आता लवकरच खुलं होईल. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. साताऱ्याच्या कराडमधील पुनर्वसित गावामध्ये 7000 वृक्षांचं नंदनवन. सावरघर गावाचा आदर्श उपक्रम. ग्रामपंचायत आणि नागरिकांच्या सहभागामधून गावामध्ये स्वच्छता, हरितीकरण आणि पर्यावरण संवर्धनावरती भर.
सोनं आणि चांदीच्या दरामध्ये सध्या मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात सोन्याचा दर 3,200 रुपयांनी वाढलाय. जीएसटी शिवाय सोनं 1,51,000वर तर चांदीच्या दरामध्ये 10,000ची वाढ झाली आहे. चांदी प्रति किलो 2,55,000. दरम्यान घटनास्थळावरून पोलिसांनी जिवंत काडतुसं आणि गोळ्यांचे खोके देखील जप्त केले. प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू आहे. पुराव्यांच्या आधारे तपास देखील सुरू आहे. तृणमूलकडून चंद्रनाथ रथ आणि 3 टीएमसी कार्यकर्त्यांच्या हत्येचा निषेध. भाजपनं पोचलेल्या गुंडांकडून रथ यांची हत्या झाली. तृणमूल काँग्रेसचा गंभीर आरोप आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून भाजपची गुंडगिरी सुरू असल्याचाही आरोप आहे. या हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्याची तृणमूलची मागणी. बिहारमध्ये सम्राट सरकारचा पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार. गांधी मैदानावरती दुपारी 12:10 शपथविधी होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा उपस्थित. ऑपरेशन सिंदूरला वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतीय सैन्याचं कौतुक. तिन्ही सैन्य दलामध्ये समन्वय असल्यानं शत्रूंना धडा शिकवण्यामध्ये यश आल्याची मोदींची सोशल मीडियावरती पोस्ट. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी देश सज्ज असल्याची मोदींची पोस्ट.